हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग, नमस्कार. आज आपण नेक्स्ट प्रॉब्लेम जो आपल्याला बोर्डाचा एक्झाम आलेला आहे फेब्रुवारी मार्च 2020 ला आलेला आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मधला हा प्रॉब्लेम आहे. 12th कॉमर्सला आपल्याला अकाउंट या विषयामध्ये हा प्रॉब्लेम विचारलेला आहे. पहा प्रॉब्लेम कसा पद्धतीने आहे तो तुम्हाला क्वेश्चन पेपर मी देणारच आहे. डायरेक्ट आपण इथं आन्सर किंवा सोल्युशन घेत आहोत, ज्यामध्ये फेब्रुवारी मार्च 2020 फर्स्ट पेजवर आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट घ्यायचं आहे, तर सेकंड पेजवर बॅलन्स शीट अकाउंट घ्यायचं आहे. ओके, की बॅलन्स इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आपल्या वेळेस अगोदर फर्स्ट आपल्याला काय लिहायचं, इन द बुक्स ऑफ दिव्या लायब्ररी बुलढाणा, ते आपला जो प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. त्यानंतर सेकंड लाईनला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, थर्ड लाईनला फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016 डेबिट साइड, की एक्सपेंडिचर साइड म्हणजे कोणती आहे, डेबिट साइड, आणि इन्कम साइड म्हणजे क्रेडिट साइड. ओके, मग डेबिट साइडला एक्सपेंडिचर रुपीज, क्रेडिट साइडला इन्कम रुपीज. सेकंड पेजवर किंवा बॅक पेजवर जर आपण आखलं असेल तर बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2016. लेफ्ट साइडला लायबिलिटीज रुपीज आणि राईट साइडला असेट रुपीज. या पद्धतीने आपण फर्स्ट लेजर आखून घेणार आहोत. ओके, आता आपल्याला प्रॉब्लेम काय दिला बघा, दिव्या लायब्ररी बुलढाणा शूड द फॉलोइंग पोझिशन ऑफ दिअर अकाउंटिंग कन्सिडर द ऍडजस्टमेंट गिवन अँड प्रिपेअर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016 अँड बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डेट. आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे कोणतं, ऍज ऑन 31 मार्च 2015 चं, की 31 मार्च 2015 चं बॅलन्स शीट दिलेलं आहे. ओके, आणि त्याच्या आधारे आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे रिसिप्ट, बॅलन्स शीट आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेले, आणि त्याच्या आधारे आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचे आहे. तर सेम आता आपण न्यू बॅलन्स शीट तयार करत आहोत. त्यामध्ये बघा बॅलन्स शीट काय, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड, हा कॅपिटल फंड दिलेला आहे. मग तो कुठे येणार आहे, नवीन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येणार आहे कॅपिटल फंड. मग या फर्स्ट कॅपिटल फंड. इनर कॉलमला येणार अमाऊंट आहे 3,45,000. त्यानंतर एक्सपेन्सेस ड्यू दिलेला आहे. एक्सपेन्सेस म्हणजे इतर स्वरूपाचा खर्च, तो पेमेंट साइडला आलेला आहे, म्हणजे लास्ट इयर किंवा प्रिव्हियस इयरचा आहे, त्याचा इफेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर असेट साइड बघा दिले, असेट साइडला काय म्हटलेलं आहे, फर्निचर. मग कुठे येणार ते सुद्धा न्यू बॅलन्स शीटच्या बॅलन्स शीटला असेट साइड येणार आहे फर्निचर. इनर कॉलमला, कारण का त्याच्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट आहे, परत नंतर परचेस आणून घे 36,250. एक 4 ओळी सोडा, बरोबर, 4 ओळी ड्रॉप करून नेक्स्ट दिलेले बुक्स, ते सुद्धा कुठे येणार, असेट साइडला 4 ओळी सोडून नंतर इथे घ्या बुक्स 2,75,000, ते सुद्धा इनर कॉलमला, त्याच्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. त्यानंतर पुढे दिलेले आपल्याला इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटी, ते सुद्धा कुठे येणार आहे, असेट साइडला. बुक्स सुद्धा 4 ओळी सोडून तिथे सुद्धा 2-3 ओळी सोडा, आणि त्यानंतर घ्या इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटी. ते सुद्धा इनर कॉलमला, कारण नंतर परचेस अजून केलेले आहे, किती 25,000, 25,000, 2 वेळ ड्रॉप करा. त्यानंतर कॅश इन हँड, ओपनिंगचं कॅश इन हँड आहे, आणि कॅश हँड बँक ते आपल्या रिसिप्टला दिल्या, त्याची पोस्टिंग होत नाही, कारण प्रिव्हियस ओपनिंग बॅलन्स आहे. ओके, त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले बघा आपल्याला, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016. मग फर्स्ट काय दिले, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बघा ते कॅश इन हँड
4250 आलेला आहे. त्यानंतर कॅश ॲट बँक 7500. त्यानंतर दिले टू मेंबरशिप सबस्क्रिप्शन. कुठे येईल मग ते इन्कम साइडला. मग इथं बाय मेंबरशिप. मेंबरशिप सबस्क्रिप्शन. इनर कॉलम राहील, त्याच्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट आहे 90,000. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे दिलेला आहे तो एंट्रन्स फीस. आपल्याला काय दिलेलं आहे? एंट्रन्स फीस म्हटलेलं आहे. सबस्क्रिप्शन एक 4-5 ओळी सोडून नंतर घ्या पोस्टिंग, कारण प्रिव्हियस इयरचे सुद्धा आहेत आणि करंट इयर सुद्धा आहे. ओके. म्हणून 4 ओळी सोडायच्या, नंतर घ्यायचं काय दिलंय? एंट्रन्स फीस. त्यानंतर घ्यायचं बाय, 4 ओळी सोडून बाय एंट्रन्स फीस. त्याच्यात सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, म्हणून इनर कॉलमला 12,500. नेक्स्ट पुढं टू सेल ऑफ स्क्रॅप म्हटलेलं आहे. टू सेल ऑफ स्क्रॅप इन्कम आहे ते सुद्धा, म्हणजेच विकल्यामुळे जे जुन्या वस्तू विकलेल्या आहेत त्याचं उत्पन्न मिळालं आहे. ते 2 ओळी सोडून त्यानंतर लिहा बाय सेल ऑफ स्क्रॅप. आउटर लाईन 750. त्यानंतर काय दिले? टू हिरे ऑफ लेक्चर हॉल. ते सुद्धा काय येणार आहे? इन्कम साइडला बाय हिरे ऑफ लेक्चर हॉल. अमाऊंट आहे 9,000. किती हजार? 9,000. त्यानंतर दिले बघा टू इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी. काय दिलेलं आहे? टू इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी. ते सुद्धा कुठे येणार आहे? इन्कम साइडलाच. त्यानंतर खाली लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी. अमाऊंट आहे 2,000. रिसिप्ट साइडची पूर्ण पोस्टिंग झालेली आहे. त्यानंतर पेमेंट साइड दिले बघा. काय दिले? बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस. कुठे येईल? एक्सपेंडिचर साइडला. लिहायचं मग टू इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी चार्जेस. डायरेक्ट आउटरला अमाऊंट आहे 3,490. ओके. त्यानंतर बाय पोस्टेज. कुठे येणार ते सुद्धा? एक्सपेंडिचर साइडला. टू पोस्टेज 3,050. 3,050. त्यानंतर काय दिलं बघा? बुक्स परचेस. मग बुक्स मध्ये काय होणार? आता ऍड होणार. ऍड परचेस. आपण पेन चेंज करू वाटलं तर आपल्या लक्षात येईल. बुक्स मध्ये काय होणार? ऍड परचेस. ऍड परचेस. किती अमाऊंट आहे बुकची? 40,000. किती अमाऊंट आहे? 40,000. 40,000. ते ऍड करा. पहिला काय? 3,50,500. 3,50,000. सॉरी 3,15,500. इथं मला वाटतं बुक्सची किंमत किती आहे? 2,75,500. त्यानंतर ऍड परचेस 40,000. इनरलाच राहिले 3,15,500. 3,15,500. ओके. नेक्स्ट पुढं काय दिलेलं आपल्याला? अजून नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. आउटरला घेतलं का आपण? नाही, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण ते इनर कॉलमला ठेवलेलं आहे. त्यानंतर काय दिलंय? बाय पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस ड्यू. की जो लायबिलिटी साइडला आहे तोच ड्यू इथे दिलेला आहे 3,500. त्यामुळे तो तिथे येणार नाही. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे
बाय सन्ड्रे एक्सपेन्सेस कुठे येईल एक्सपेंडिचर साईडला टू सन्ड्रे एक्सपेन्सेस किती अमाऊंट आहे 5250 5250 त्याच्यानंतर दिले आपल्या बघा पुढे बाय इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटी म्हटलेलं आहे मग काय होणार इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी मध्ये ऍड परचेस इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी मध्ये काय परत ऍड परचेस किती अमाऊंट आहे 50,000 किती 50,000 50,000 ऑर्डरला किती आले 75,000 ऑर्डरला 75,000 नेक्स्ट पुढं काय दिलेलं आपल्याला बाय फर्निचर म्हटलेलं आहे बरोबर फर्निचर मध्ये काय होणार ऍड परत फर्निचर मध्ये ऍड परचेस फर्निचर किती आहे 40,000 किती 14,000 ते ऍड करा ऍड केल्यानंतर टोटल किती आली बघा 0 15,250 बरोबर 50,250 आलेलं आहे नेक्स्ट काय दिले आपल्याला पुढं बाय बॅलन्स कॅरी डाऊन कॅश इन हँड कुठे येणार असेट साईडला क्लोजिंग बॅलन्स आहे कॅश इन हँड अमाऊंट किती बघा 3,210 आणि कॅश ॲट बँक किती कॅश ॲट बँक 3,500 झाले रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा पोस्टिंग ओके आता ऍडजस्टमेंट बघा ऍडजस्टमेंट नंबर 1 काय म्हटलंय ड्युरिंग द करंट इयर फर्निचर वॉज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2015 की जे करंट इयरचं फर्निचर आहे करंट इयरचं किती हजार रुपयाचं 14,000 रुपयाचं केव्हा परचेस केलेलं आहे 1 ऑक्टोबर 2015 and depreciation furniture at the rate 10% per annum आणि डिप्रिशिएशन त्याच्यावर किती टक्के गेले 10% म्हणजेच बघा की जे अगोदरचे ओपनिंगचं फर्निचरची जी अमाऊंट आहे त्याच्यावर पूर्ण अमाऊंट द्या फर्निचर किती येणार आहे पूर्ण समजा 36,250 into 10 divided by 100 ओके जे येते किती येणार 3,625 आणि नंतर जे ह्याच्यावर काढायचं आपल्याला 14,000 वर तर किती महिन्याचं ऑक्टोबर 1 ऑक्टोबरला 1 ऑक्टोबर ते 31 मार्च म्हणजे 6 महिन्याचं फर्निचर काढायचं डिप्रिशिएशन काढायचं 6 महिन्याचं फर्निचरवर डिप्रिशिएशन काढायचं आहे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला 14,000 गुणिले 10 भागिले 100 गुणिले 612 ओके म्हणजे त्याच्यावर किती फर्निचर येणार 700 रुपये डिप्रिशिएशन किती येणार आहे 700 रुपये म्हणजेच 3,625 प्लस 700 एवढं डिप्रिशिएशन असणार हे लक्षात घ्या म्हणून लेस डिप्रिशिएशन ऍट द रेट 10% म्हणजेच डिप्रिशिएशन तुमचं किती येणार फर्निचरवर 4,325 किती येणार आहे 4,325 4,325 कसं आलं कळतंय का परत सांगतो ह्या 36,250 वर पूर्ण वर्ष डिप्रिशिएशन काढायचंय आणि 14,000 वर 6 महिन्याचं डिप्रिशिएशन काढायचंय रेट ऑफ डिप्रिशिएशन 10% म्हणजे टोटल डिप्रिशिएशन आलं 4,325 आणि आउटरला किती येणार 45,925 45,925
45,925. ओके, फर्स्ट इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा? एक्सपेंडिचर साईडला. बरोबर, एक्सपेंडिचर साईडला काय म्हणायचं? टू डिप्रिशिएशन ऑन. अगोदर आता फर्निचर इनरला घ्या. किती आलेलं आहे डिप्रिशिएशन आपलं? 4,325. ओके, आणि परत सेकंड ऍडजस्टमेंट दिली आपल्याला बघा. डिप्रिशिएशन बुक्स बाय ₹50,000. बुक्सवर डायरेक्ट 50चा डिप्रिशिएशन दिलेलं आहे. मग ते इथे लेस डिप्रिशिएशन $50,000. किती हजार? 50,000. 50,000 त्यातून लेस करा. मग किती राहिले? 2,65,500. 2,65,500. 2,65,500. ओके, आणि सेकंड कुठे घ्यायचं आहे? एक्सपेंडिचर साईडला बुक्स 50,000. आउटरला दोन्हीची बेरीज करून 54,325. 54,325. ओके, त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट दिली बघा. मेंबरशिप सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग द इयर इन्क्लुडिंग रुपीज. मेंबरशिप सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग द इयर म्हणजे इन्क्लुडिंग लास्ट इयरचं, प्रिव्हियस इयरचं किती हजार? 7,500 त्यामध्ये ऍड केलेले आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? इथं सबस्क्रिप्शन मधून लेस. फर्स्ट इफेक्ट लेस काय म्हणायचं? लेस रिसिव्ह इन ऍडव्हान्स. रिसिव्ह इन ऍडव्हान्स किती आहे? 7,500. 7,500. ते त्यात काय करा? लेस करा. मग राहिले किती? 82,500. 82,500. ओके, याचा फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा दादा? लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला काय म्हणा? लायबिलिटी साईडला काय म्हणायचं? सबस्क्रिप्शन रिसिव्ह इन ऍडव्हान्स. लायबिलिटी साईडला सबस्क्रिप्शन इन ऍडव्हान्स. इन ऍडव्हान्स वाटलं ते इयर लिहा. इयर काय लिहायला आपण? प्रिव्हियस इयर 2016-17. अमाऊंट किती? 7,500. ओके, लक्षात आलं? फर्स्ट इफेक्ट सबस्क्रिप्शन मधून लेस. सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईड. त्याच्यानंतर पुढे दिलेले आपल्याला बघा काय म्हटले? फॉर द इयर 2000 लिहिलं आपण. अँड 3,750 आर आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर. मग करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे. मग त्या आउटस्टँडिंगचं काय होणार? करंट इयरचं ऍड आउटस्टँडिंग करंट इयर. किती अमाऊंट आहे? 3,750. किती अमाऊंट आहे? 3,750. मग आउटर आले 86,250. आउटर किती आहे? 86,250. 86,250. आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा? असेट साईडला. असेट साईडला काय म्हणायचं? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग करंट इयर किती? अमाऊंट 3,750. ओके,
लक्षात आले दोन्ही इफेक्ट. नेक्स्ट पुढं कॅपिटलाइज 1/2 ऑफ द एंट्रन्स फीस. एंट्रन्स फीस काय करायची, कॅपिटलाइज करायचं सांगितले 1/2 म्हणजे 50%. म्हणजे तुम्ही लेस म्हणा, लेस 1/2 कॅपिटलाइज. वन हाफ कॅपिटलाइज म्हणजेच 1/2 किती आले, 12,000 चे 6,250, 6,250. आउटरला सुद्धा आले 6,250. ओके. आणि ते काय करणार आपण, हे कॅपिटल फंड मध्ये ऍड काय करत असतो, कॅपिटल फंड मध्ये ऍड एंट्रन्स फीस 1/2 एंट्रन्स फीस. एंट्रन्स फीस कॅपिटलाइज 6,250. ओके. पुढं काय दिलेलं आहे आपल्याला, जर सरप्लस आला तर त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत आणि जर डिफिसिट आहे तर लेस केली जाईल. ठीक आहे. मग सरप्लसच आणि बघूया आपण काय येते आता. ठीक आहे. अजून काय आपली पोस्टिंग करायचं राहिले का, बघा इथं काय राहिले येणारला नाही, इथं काय राहिले येणारला नाही, घेतला आउटरला. इथं फक्त आता कॅपिटल फंड राहिले आपला. इकडं फर्निचर आउटरला आले, त्यानंतर बुक्स आउटरला आले, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी आउटरला आलेले आहे, मॅशिन आले. ओके. त्याच्यानंतर मग क्लोज करायचं, आपल्याला क्लोज करायचं अकाउंट. अकाउंट क्लोज करताना बघा इन्कम साइड जास्त येते का एक्सपेंडिचर साइड. तर आपल्याला समजा इथं आपण जर क्लोज केली तर असं लक्षात येते, इन्कम साइड एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. मग किती आले, एक्सेस ऑफ इन्कम साइड टोटल 1,04,250, 1,04,250. ओके. आणि याची जर टोटल केली आपण कशाची, एक्सपेंडिचरची, तर ती येते 66,115 66,000. ती आपल्याला समजण्यासाठी आपण 66,115. ठीक आहे. त्यातून ती लेस करा, जो डिफरन्स राहतो त्याला काय म्हणायचं, टू सरप्लस. किती राहिला सरप्लस, 38,135. किती राहिला सरप्लस, 38,135. मग सरप्लस काय करत असतो आपण कॅपिटल फंड मध्ये, ऍड. तिथं मग ऍड परत म्हणा, ऍड सरप्लस, ऍड सरप्लस 38,135. 38,135. या तिन्हीची टोटल करा, 3,45,000 अधिक 6,250 अधिक 38,135. टोटल आले 3,89,000. 3,89,385. किती आलेले, 3,89,385. ठीक आहे. मग आता क्लोज करा. काय क्लोज करायचंय, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट क्लोज करा. बॅलन्स शीटची टोटल किती येते बघा, बॅलन्स शीट टोटल करा. किती आले, असेट साइड आलेले आहे 3,96,885. 3,96,885. ओके. अशा पद्धतीने एकदम सोपा प्रॉब्लेम आपल्याला बोर्डाला विचारलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम विचारले जाणार आहे. म्हणून मुलांनी अभ्यास करायचा, व्यवस्थित काय ऍडजस्टमेंट बघा, त्यामध्ये ऍडजस्टमेंटचे इफेक्ट कसे घेतलेले आहेत आपण
ते विचारात घेऊनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके, गुड डे.